नमस्कार, मी आरती आणि आपण पाहताय न्यूज मराठी 24/7। चला तर मग एक नजर टाकूयात सध्याच्या महत्त्वाच्या घडामोडींवर। विरोधी पक्ष मजबूत असायला हवा आणि सध्याचा विरोधी पक्ष तसाच मजबूत असल्याचं शाहू महाराज यांनी म्हटलंय। ते माध्यमांशी बोलत होते। यावेळी त्यांनी राहुल गांधी, बच्चू कडू, संभाजीराजेसह अनेक विषयांवर भाष्य केलं। तर ऐकूयात काय नक्की म्हणालेत खासदार शाहू महाराज। पप्पू म्हणून त्यांचे भाजपकडून राहुल गांधींची इमेज पप्पू अशी तयार केली गेली होती। मात्र आता तेच राहुल गांधी विरोधी पक्ष नेता बनलेले आहेत। काय याच्यावर सांगा तुम्ही, जो बदल झालाय आता विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांना भाजपला सामोरं जावं? पूर्वी जी त्यांची इमेज जी केली होती त्याच्यात निश्चितच मॅच्युरिटी आली आहे आणि एक म्हणूनच सगळ्या पक्षांनी मिळून त्यांना विरोधी पक्षनेता केलेला आहे। राहुल गांधींनी जी काही भारत जोडो यात्रा केली त्याचा हा परिणाम म्हणायचा की ज्या पद्धतीने त्याचा काही ना काही अंशी परिणाम होतोच ना। जसा म्हणजे त्या पायी आपण जेव्हा फिरतो सगळीकडं तेव्हा लोकांशी संपर्क वाढतोय, जनतेशी संपर्क वाढतोय, तर जनतेचं संबंधी काय प्रश्न आहेत वगैरे हे जवळून आणि प्रत्यक्ष त्यांना अनुभव येतोय। रिफायनरीसाठी मी स्वतः प्रयत्न करणार असल्याचं खासदार नारायण राणे यांनी म्हटलंय। काय म्हणालेत नेमकं नारायण राणे, ऐकूयात। याच्यापूर्वी येऊन गेलोय राजापूरमध्ये आलो। पूर परिस्थिती आहे मला कळलं, वृत्तपत्र आणि चॅनेलच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी मला सांगितलं पूर परिस्थिती आहे। आलो, 2-3 ठिकाणी गेलो जिथे बरंचसं नुकसान झालं आहे, बाजारपेठेत झालं आहे, शेतकऱ्यांचं लोकांचं पाणी घरात गेल्यामुळे नुकसान झालं आहे। पंचनामाही चालू होता आणि त्यांचं नुकसान भरपाई त्यांना मिळेल याचं आश्वासन दिलं मी। त्याचप्रमाणे पाणी घरात घुसू नये भविष्यात म्हणून उपाययोजनाही केली जाईल। त्या संबंधित लोकांची एक मीटिंग घेऊन अधिकाऱ्यांची, त्यावर उपाययोजना कोणत्या प्रकारे करावी याची चर्चा करून ती केली जाईल। मी नक्की दिल्लीत आहे, केंद्रात आहे, चर्चा करणार ना। मी जे ते बोललोय ना, करणे हा रिफायनरी कारखाना आणणार। माती परीक्षण होऊन 1 वर्ष होत अजून देखील अहवाल आलेला ते पाहू, ते छोटी गोष्ट आहे। तो आणणं एकानं अनुमती मिळू दे। ती कंपनी आहे ना, तिने आम्ही इथे येतो असं त्यांनी सांगू दे। त्यांना ज्या ज्या गोष्टी पाहिजेत त्या आम्ही देऊ, संरक्षण देऊ, कंपनी चालू होईल। आणि कंपनीला विरोध करणाऱ्यांना मात्र, इथल्या गरीब आहे, गरीब लोक आहेत, घरात अन्न नाही आहे, मुलांना शाळेत शिकवायला पैसे नाही आहेत, या गरिबीसाठी लागणारे पैसे विरोध करणाऱ्यांनी द्यावेत। जे लोक रत्नागिरीत येऊन विरोध करतायत ते तोडपाणी करण्यासाठी आहे, त्यांच्याकडून पैसे काढण्यासाठी। आणि म्हणून हा कारखाना होईल, हा कारखान्यातून रोजगार निर्माण व्हावे, लोकांना रोजगार मिळावा, छोट्या मोठ्या फॅक्टरी निर्माण व्हाव्या, इथले लोक तरुण उद्योजक बनावे, या हेतूने मी तो कारखाना आणण्यासाठी प्रयत्न करणार। पण सर, रिफायनरीच्या बाबतीमध्ये इथले जे स्थानिक भाजपचे पदाधिकारी आहेत ते गावागावात कुठे जनजागृती करत असताना दिसून येत नाहीत, किंवा एखादी पत्रकार परिषद किंवा रिफायनरीच्या बाबतीत स्थानिक पदाधिकारी कुठे पुढे येताना दिसून येत नाहीत। अहो, येतात, तुम्हाला दिसत नाही। तुम्हाला फक्त शिवसेनेचा उद्धव मिया आला का दिसतो जाहिरात करून, पण तुम्ही कुठे आमची बाजू घेता? इथे रोजगार तयार व्हावा, पर कॅपिटा इन्कम व्हावा, लोक सुखी समाधानी व्हावं म्हणून तुम्ही स्थानिक आहात, तुम्ही किती प्रयत्न केले? तुम्ही उलट त्यांना हायलाइट करता। तुम्ही जेवढी प्रसिद्धी देता तू प्रसिद्धी बंद करा। एक तर दौऱ्यात बघा येतात का परत?
बाबा तुला मी एक सांगतो, आवश्यक ते शासनाकडून, राज्य सरकारकडून, केंद्राकडून जे डॉक्युमेंट, जे प्रस्ताव पाहिजे आम्ही देऊ. मी पाठपुरावा करेन, थांबणार नाही. त्याच्यामुळे काय, एकेका दिवसात मी काढून देईन सगळे जे काही डॉक्युमेंट लागतील ते, काही थांबणार नाही. फक्त त्या कंपनी जी येणार आहे त्यांनी अनुमती, आम्ही येतो आहोत याची एक परवानगी द्यावी केंद्र सरकारला, बाकीचं सगळं होईल. येऊ दे ना आता आंदोलक. 9 तारखेला आझाद नाही ना, तुम्हीच सांगा आम्हाला, आंदोलक प्रसिद्धी देणार आहे त्या तुम्ही या. 9 तारखेला आझाद मैदानावर आझाद मैदान काय करायचं, तिकडे डोकं आपटा ना म्हणा. पाय 2 दगड नेऊन ठेवतो तिथे मी. मी तुम्हाला सांगतो, कोकण कळतो ना तुम्हाला, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जर आले, मी त्यांना येऊ देत नाही विरोधकांना. बाकीची जबाबदारी पोलिसांची, आमची नाही. काय हा, मग चांगली गोष्ट आहे ना, ज्यांचं स्वागत करू, जे व्हावं म्हणून बोलतात स्थानिक लोक. काही लोकांची मनं वळवायचा आम्ही प्रयत्न करू नका, बाहेरच्यांना घेऊ नका. वीज प्रकल्प येत असताना उद्धव ठाकरेकडे गेले, तो आणू नका इंधनावरचा, आमचे कोळशाचे प्रकल्प बंद होईल. तर याच उद्धव ठाकरेने 50 कोटी मागितले त्यांच्याकडे, ऍडव्हान्स पण घेतले. विधानसभेत प्रश्न आलाय, माहिती आहे का तुम्ही, काय कव्हर करत असाल तर. मग अशा लोकांना इथे प्रवेश देतात लोक, 50 कोटी आणि एवढे कोटी. तू मला त्या राजकारणात नेऊ नकोस. मला माहिती आहे तुमची दिशा आता कुठे झाली आहे. आता त्याचं तू नावच सांगत नाही, तर मी सांगतो तो नार्वेकर आहे. हा बस, मला त्या विषयात कॉमेंट्स करायचे नाही. नो कॉमेंट्स. राजापुरात नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसंदर्भात यावेळी त्यांनी भाष्य केलंय. लोकसभेत मी बसतो, त्या लोकसभेत बसल्यानंतर त्या लोकसभेच्या इतिहासात मी 6वा व्यक्ती आहे खासदार जास्तीत जास्त सभागृहात बसलेला व्यक्ती. लोकसभेत बसलो, राज्यसभेत बसलो, विधानसभा, विधान परिषद, बीएसटी चेअरमन, परत इकडे कॉर्पोरेशन, ही सगळ्या ठिकाणी मी काम केलेलं आहे. म्हणजे मला समजत नाही, कारण मी कधी साहेब समजत नाही. ज्या वेळेला मी मुख्यमंत्री झालो ना, काय प्रकार आज मित्र आहे, आणि त्याने मला एक प्रश्न विचारला, काय साहेब तुम्हाला लोक म्हणतात साहेब अमुक झाला तर तुम्हाला साहेब, मी महाराष्ट्राचा जनतेचा सेवक आहे आणि सेवक मी आहे. आणि आज मी पर्यंत तुम्हाला मी सांगतो, कुठेही जाऊ महाराष्ट्रात 100, 200, 500 माणसं सहज जातात. माझ्या सभेला माणसं पुरवायची गरज नाही आणि गाड्या पाठवायची गरज नाही. मी अगदी गडचिरोली, चंद्रपूर, जालना वगैरे कुठेही, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर कुठेही लोक जमतात प्रेमाने. आणि म्हणून मी माझं आयुष्य हे जे काम करतोय जनतेचं, त्या मागे माझ्या दृष्टीने कोकण मला महत्वाचं. कोकण मी आज राजापूरमध्ये, मी राजापूरला तुला आमचे लोक सगळे तुम्ही करता, सिंधुदुर्गात हे झालं, अमुक झालं, आमच्याकडे कारण याला उत्तर देणार नाही, आरोपी मी करणार नाही, ते तुम्ही पाहिलं पाहिजे. मी आज सुद्धा पर कॅपिटल इन्कम तुमचं मागून घेतलं रत्नागिरीचं, जेवढं पण किती आहे रत्नागिरीचं
2,01,000. सिंधुदुर्गला किती आहे? 2,40,000. जास्त आहे. पुढच्या जिल्हा रत्नागिरी होता, तो नंतर होऊनही त्याचा प्रश्न मी लोकप्रतिनिधी लोकांकडे पाहताना 2-3 गोष्टी. सामाजिक प्रगती झाली आहे का त्या भागाची? शैक्षणिक झाली आहे का? आर्थिक झाली आहे का? हे आणि मग आर्थिक होण्यासाठी जीवन सुखाने समाधान आनंदाने जर राहायचं असेल तर आर्थिक प्रगतीला सरकारने तर प्रयत्न करत असतं, लोकांनी तो लाभ घेऊन प्रयत्न करा. एक रिफायनरचा विषय निघाला आणि विरोध होत आहे. कोण करताय विरोध? एकाला तरी कोणा एका बोलले ना माझ्या समोर असं विरोध करतो. का रे बाबा? तुला माहिती की लोकांची परिस्थिती आर्थिक, तो कुणबी समाज असो, मागासवर्गीय समाज असो, मुस्लिम समाज कोणी असो, काही जणांच्याकडे एक प्लॉट सूट भेटत नाही अशी आमच्या वाटच्या डोंगरी भागातल्या लोकांची परिस्थिती आहे. कधी पाहिलीस का तू? इथे बेकारी आहे, इथे नोकऱ्या नाही आहेत, उद्योगधंदे नाही आहेत. रिफायनरी 3.5 लाख रुपये खर्च करून रिफायनरी उभारली जाणार. 3.5 लाख. त्याचा अभ्यास केला. संबंधित विद्यार्थी तुम्ही विद्याला भेटलो जामनेरच्या ऑफिस मध्ये सर ये पूरा इच्छा है, मुझे चाहिए जाने में कोशिश में होना चाहिए कि लोगों का विरोध नहीं. आता त्याने विरोध करा बताओ. विरोध करणाऱ्यांनी पत्रकारांना ब्रेकिंग न्यूज देतोय. विरोध करणारे या जिल्ह्यातून परत जाणार नाही का? काय एवढ्या काळावर चांगलं मी मात्र म्हणता त्याला मला फार लक्ष आहे. मी फार चाणक्य वृत्तीचा माणूस आहे. मी कोणी वाक्य बोलायला तर काय म्हणतात बघतो. इकडे किती, तिकडे किती, पहिल्या रांगेत काय. आणि चुकीचं वाक्य असेल तर मला सांगावं लागेल. चुकीचं वाक्य आहे, दुरुस्त करून द्या. आता पत्रकार परिषदेच्या नंतर आहे त्याला सांगितलं दुरुस्त करतो. बांधवर एक विमाने 3.5 लाख खर्च होणार. हजारो लोक कामाला लागणार. हजारो कुटुंबांना आधार मिळणार. आर्थिक विचार केला उद्योगने विचार केला का लोकांच्या पोटाचा, इथल्या कोकणी माणसाच्या मुलांच्या शिक्षणाचा, त्यांचं दरडोईपणा वाढावं, मुलांना शिक्षण द्यावं, लोक सुखी समाधानी व्हावे, यासाठी उद्योगधंदे लागतात. यासाठी शेती प्रक्रिया उद्योग लागतात. शेती होत आहे ना, फळ तयार होत आहेत ना, त्यांचे प्रक्रिया उद्योग होतील ना, तर त्या पिकाचा फळांची उत्पन्नात 4 पट वाढ. 4 पट. अकोला जिल्ह्यात पुराच्या पाण्यात एक व्यक्ती वाहून गेलाय. राजू आठवले असे या व्यक्तीचे नाव असून ते 46 वर्षांचे होते. ते सांगळूर इथल्या मोरणा नदीला आलेल्या पुरामध्ये अंघोळीसाठी गेले होते. त्याच वेळी पुराच्या ओघात ते वाहून गेले आहेत. सध्या गावकऱ्यांकडून त्यांचा शोध सुरू आहे. चराड कोणाचा आहे? चराड गाड़ीचा नाही गाडीचा हो अपने गाड़ी में डाल दो और रंजीत भोग दे देंगे ईश्वर ताले दे हां खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विठ्ठल रुक्माईचे VIP दर्शन घेतलंय. आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी आता VIP दर्शन बंद करण्यात आलंय. घटनात्मक पदावरील केवळ एकच व्यक्ती थेट प्रवेशास जाऊ शकते. असं असताना देखील खासदार संदीपान भुमरे यांनी आपल्या 25 ते 30 कार्यकर्ते यांच्यासह मंदिरात घुसखोरी केली. यावेळी पोलीस आणि खासदार यांच्यामध्ये काही काळ VIP दर्शन आणि घुसखोरीबाबत वाद झाला. मात्र तरीही खासदार भुमरे यांनी कार्यकर्त्यांना घेऊन थेट मंदिरात शिरकाव केला.
परिणामी दर्शन रांगेतील भाविकांनी घुसखोर आणि VIP याबाबत संताप व्यक्त केला. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या संख्येत 20% वाढ झाल्याने महसूलमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गोंदिया जिल्हा जंगलाने व्याप्त असा जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक या ठिकाणी वन्यप्राणी पाहण्यासाठी येत असतात. या प्रकल्पामध्ये वाघ दिसत असल्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वन विभागामध्ये महसूल सुद्धा गोळा होतोय. मराठवाड्यातील 5 जिल्ह्यात जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के. परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यातील काही भागात सकाळी 7च्या सुमारास हे धक्के जाणवले. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हिंगोली जिल्ह्यात 4.5 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद झाली आहे. तर लोकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. आज 10 जुलै 2024 आज सकाळी भारतीय वेळेप्रमाणे सकाळी 7:14 मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत तालुक्यामध्ये जो रामेश्वर तांडा आहे या परिसरामध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची नोंद मिळते. जे भूकंपाचं केंद्र ते बघितलं जातं आणि त्याची तीव्रता ही रिश्टर स्केलवरती 4.5 एवढी नोंदवली गेली होती. या भूकंपाची जी खोली बघितली गेलेली आहे ही खोली देखील 10 किलोमीटर बघितली गेलेली आहे. गेल्या काही वर्षांचा आपण अनुभव बघितला असेल तर आपण हिंगोली जिल्ह्यामध्ये कळमुरी, आखाडापूर, वसमत या परिसरामध्ये भूकंपाची मालिका दिसते. औंढा तालुक्यात देखील दिसते आहे. आत्तापर्यंत साधारणतः 27 फेब्रुवारी 2020 पासूनचं वातावरण बघितलं असतं तर साधारणतः 25 धक्के त्या ठिकाणी बसलेले आहेत. यातील कमीत कमी धक्का जो आहे हा 1.5 रिश्टर स्केलचा तर आजचा आणि 21 मार्च रोजी बसलेला धक्का जो आहे हा 4.5 रिश्टर स्केलचा बघितला गेलेला आहे. यामध्ये जी वाढ होताना दिसते आहे ही नक्कीच चिंताजनक आहे. तर या होत्या सध्याच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा न्यूज मराठी 24/7.